नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण मसुदा समितीचा काही भाग पाहिला होता. आज आपण राहिलेला मसुदा समितीचा भाग पाहणार आहोत. तर जास्त वेळ न घेता सुरू करू मसुदा समिती. आपण काल पाहिलं होतं मसुदा समिती. याच्यावरचे एक प्रश्न पाहिले होते, एक लेखित प्रश्न आपण क्लिअर केला. मसुदा समितीची स्थापना पाहिली होती आपण. मसुदा समितीची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947. हा आपला क्लास 3चा महत्त्वाचा प्रश्न आहे. मसुदा समितीची स्थापना कधी झाली आहे? 29 ऑगस्ट 1947. मसुदा समितीची स्थापना भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर झालेली आहे. भारत जेव्हा स्वतंत्र झाला होता तेव्हा याची काय झालेली स्थापना झालेली आहे. त्यानंतर पुढं मसुदा समितीची स्थापना घटना समितीच्या 5व्या अधिवेशनामध्ये झालेली आहे. कधी? 5वं अधिवेशन कधीपर्यंत चाललं होतं? हे सुरू झालं होतं 14 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट पासून 14 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 1947 या कार्यकाळामध्ये कितव्या क्रमांकाचं अधिवेशन होतं? मसुदा घटना समितीचं हे 5व्या क्रमांकाचं अधिवेशन होतं. जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता तेव्हा मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती 29 ऑगस्ट 1947 मध्ये, राईट. त्यानंतर पुढे पाहिलं आपण या मसुदा समितीमध्ये एकूण सदस्य किती होते? मसुदा समितीचे आपण सदस्य पाहिले होते. आठवतंय? एकूण टोटल जर विचारलं, एकूण सदस्य किती पाहिले होते आपण? एकूण 7 सदस्य होते. या 7 सदस्याचं वर्गीकरण पुन्हा पाहिलं. एक होता अध्यक्ष. अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे काय होते? अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो, ज्यांनी भारताची घटना लिहिली म्हणून त्यांना आधुनिक म्हणून या नावानं ओळखलं जातं. भविष्यामध्ये अशी घटना कोणी लिहीन का नाही याची काय शाश्वती नाहीये म्हणून त्यांना आधुनिक म्हणून देखील म्हटलं जातं. त्यानंतर पाहिलं आपण अध्यक्ष झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर आता सदस्य पाहिले होते आपण. आठवत असेल तर पहा, एकूण किती सदस्य होते? सदस्यांचा जर विचार केला तर एकूण 6 सदस्य होते. या 6 सदस्याचं वर्गीकरण आपण पाहिलं होतं. एन गोपालस्वामी अय्यंगार. एन गोपालस्वामी अय्यंगार हे काय होते? जे अध्यक्ष होते एन गोपालस्वामी अय्यर. यांचं वैशिष्ट्य काय? यांच्यावर प्रश्न विचारला जातो. हे जम्मू काश्मीर राज्याचे काही वेळ यांनी पंतप्रधान पद उपभोगलेलं आहे. पंतप्रधान म्हणजे तेव्हा प्रधानी होते. आणि कधीपर्यंत होते? इसवी सन 1937 ते 1943 पर्यंत ते होते आणि नंतर पंतप्रधान होते. वैशिष्ट्य काय? या एन गोपालस्वामी अय्यर यांनी सर्वात महत्वाचं जम्मू काश्मीर राज्यासाठी कलम 370 चा काय तयार केलेला आहे? एक मसुदा तयार केला होता. जी कलम 370 आता काय करण्यात आली? रद्द करण्यात आलेली आहे. या 370 चा मसुदा तयार करण्याचं काम एन गोपालस्वामी अय्यंगार यांनी केलं. हे होते पहिले सदस्य. दुसरे सदस्य पाहिले आपण अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे प्रसिद्ध मद्रास प्रांताचे वकील होते. या मद्रास प्रांतातील वकिलीचं ते काम करायचे. असे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर ते झाले दुसऱ्या क्रमांकाचे सदस्य. तिसऱ्या क्रमांकाचे सदस्य पाहिले होते आपण के.एम. मुन्शी. घटनेचे टीकाकार म्हणून यांना ओळखलं जातं. घटनेचे टीकाकार. आणि के.एम. मुन्शी यांचे हे कोणत्या प्रांतामधून आलेले होते किंवा कोणत्या प्रांतामध्ये याचं महत्वपूर्ण काम होतं? तर बॉम्बे प्रांताचे हे गृहमंत्री होते. बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री म्हणून यांनी काम केलं होतं. असे के.एम. मुन्शी तिसऱ्या क्रमांकाचे पाहिले आपण. चौथ्या क्रमांकाचे पाहिले सईद मुहम्मद हे पाहिले चौथ्या क्रमांकाचे पाच. सय्यद मुहम्मद के.एम. मुन्शी पाहिले. सय्यद मुहम्मद एक नाव आहे पाच. सय्यद मुहम्मद म्हणून नाव आहे. ज्यांनी सय्यद मुहम्मद अहमद हे आपण पाहिलेले आहेत. किती क्रमांकाचे होते? चौथ्या क्रमांकाचे. यांचं वैशिष्ट्य काय आहे? हे आसाम प्रांतामधले
वकील होते जे मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करत होते, सय्यद मोहम्मद अहमद. त्यानंतर आपण पाहिलं 4थ्या क्रमांकाच्या नंतर 5व्या क्रमांकाचे सदस्य पाहिलेले आहेत DP खेतान. हे कितव्या क्रमांकाचे सदस्य होते? 5व्या क्रमांकाचे. यांचं वैशिष्ट्य काय? DP खेतान यांचं निधन झालं होतं आणि यांच्या निधनामुळं आलेले सदस्य होते TT कृष्णामाचारी. TT कृष्णामाचारी हे जयपूर संस्थानाचं प्रतिनिधित्व करणारे होते. TT कृष्णामाचारी हे झाले 5व्या क्रमांकाचे. आणि 6व्या क्रमांकाचे होते BL मित्तर. BL मित्तर हे घटना समितीवर निवडून आले होते. तर BL मित्तर हे जे होते BL मित्तर यांनी काय केला होता? राजीनामा दिला होता आणि राजीनामा दिल्याच्या नंतर यांच्या जागी आले होते N माधवराव. N माधवराव त्यांच्या जागी आले होते. मग N माधवराव हे पुन्हा जागी आले, L मित्तर यांच्या जागी आले होते. TT कृष्णामाचारी जेव्हा DP खेतान यांचं निधन झालं तेव्हा TT कृष्णामाचारी आले. मग आपण प्रश्न विचारला होता मूळ घटनेमध्ये एकूण कायमस्वरूपी सदस्य किती? कायमस्वरूपी सदस्य किती होते? एकूण 4. याच्यामध्ये नव्यानं आलेले अपॉइंट झालेले सदस्य किती? नवीन सदस्य याच्यामध्ये 2 होते. या 2 सदस्यामध्ये आपण पाहिलं TT कृष्णामाचारी आणि दुसरे होते N माधवराव. घटना समितीमध्ये एकूण जे सर्व सदस्य वकील होते, परंतु याच्यामध्ये जयपूर संस्थानामधून आलेले TT कृष्णामाचारी हे कायद्याने वकील नव्हते. कळालं? कायद्याने वकील नव्हते. त्यानंतर पुढे पाहिलं आपण या मसुदा समितीमध्ये मुस्लिमांचं प्रतिनिधित्व सय्यद मोहम्मद यांनी केलेलं होतं. तर त्याच पद्धतीनं याच्यामध्ये जर पाहिलं आपण सय्यद मोहम्मद यांनी केलेलं आहे. आणि जम्मू काश्मीर राज्याचं प्रतिनिधित्व करणारे N गोपालास्वामी अय्यंगार जे होते ज्यांनी कलम 370 चा मसुदा तयार केला होता. अशा प्रकारे हे मसुदा समितीचे सदस्य आपण पाहिले. 6 सदस्यांनी अध्यक्ष. आता या मसुदा समितीने आपलं काम करायला सुरुवात केलं. मसुदा समितीने आपला पहिला मसुदा तयार केला. मसुदा तयार करण्याचं काम केलं कोण? मसुदा समितीने. मसुदा कसा तयार केला? पण हा कच्चा मसुदा तयार केला जो की भारताच्या राज्यघटनेचा मसुदा होता. कच्चा मसुदा भारताच्या राज्यघटनेचा हा कच्चा मसुदा तयार करण्याचं काम मसुदा समितीने केलं. तब्बल 6 महिन्यामध्ये आपला पहिला मसुदा त्यांनी केलेला आहे. 6 महिन्यामध्ये मसुदा तयार केला. किती महिन्यामध्ये? 6 महिन्यामध्ये. आपण जर पाहिलं तर ऑगस्ट 1947 मध्ये मसुदा समितीची स्थापना झालेली आहे आणि याच्यामध्ये 6 महिने जर आपण प्लस केले ऑगस्ट मध्ये 6 तर फेब्रुवारी 1948 मध्ये हा मसुदा लिहून पूर्ण झालेला होता. फेब्रुवारी 1948 ला आता मसुदा तयार झाला आणि हा जनतेसाठी ठेवण्यात आला. फेब्रुवारी 1948 ला मसुदा तयार झाला आणि हा मसुदा जनतेसाठी ठेवण्यात आला. कधी ठेवण्यात आला? ऑक्टोबर 1948 ला. तारीख होती 24 ऑक्टोबर 1948 ला. हा मसुदा समितीच्या समोर काय करण्यात आला? मसुदा समितीने आपला घटना समितीच्या समोर ठेवला 24 ऑक्टोबर 1948 ला. आणि हा जो काय तयार केलेला मसुदा होता जनतेसाठी काय करण्यात आला होता? खुला करण्यात आला. कशासाठी? जनतेसाठी खुला केला गेला. तेव्हा जनतेला याच्यामध्ये काही शिफारशी करायच्या असतात, काही चुका सुधारायच्या म्हणजे काही चुका झालेल्या त्या सांगायच्या असतील, त्याच पद्धतीनं काही नवीन काही गोष्टी सांगायच्या जर असतील यासाठी जनतेला काही वेळ देण्यात आला. किती महिन्याचा वेळ देण्यात आला होता? तब्बल 8 महिन्यांचा वेळ देण्यात आला. हा मसुदा लिहिला 6 महिन्यामध्ये. मसुदा पूर्ण झाला फेब्रुवारी 1948 ला. कच्चा मसुदा जनतेसमोर ठेवण्यात आला. याच्यामध्ये ज्या काही चुका आहेत, काही शिफारशी आहेत, ज्या जनतेला सांगायच्या होत्या त्यासाठी काही वेळ देण्यात आला. किती महिन्याचा वेळ? 8 महिन्याचा वेळ देण्यात आला. आणि हा जेव्हा वेळ संपला ऑक्टोबर मध्ये, मग 24 ऑक्टोबर 1948 ला जनतेने सांगितलेल्या शिफारशी सर्व काही विचार करण्यासाठी पुन्हा मसुदा समितीचं काय झालेलं आहे? अधिवेशन भरलेलं आहे घटना समितीचं. मग आता घटना समितीनं काय केलेलं आहे? 24 ऑक्टोबर 1948 सर्व शिफारशी स्वीकारल्या. पुढचं जे काही सत्र होतं 4 नोव्हेंबर 1948 इथपर्यंत पाहिलं आपण. परत पहा 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची स्थापना. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा याची स्थापना झालेली आहे. 5व्या म्हणजे काय घटना समितीच्या 5व्या अधिवेशनामध्ये स्थापना आहे. 5वं अधिवेशन 14 ऑगस्ट 1947 ते 30 ऑगस्ट 1947 पर्यंत चाललं. अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सदस्य होते एकूण 6. मग अध्यक्ष आणि सदस्य मिळून 7 सदस्य. N गोपालास्वामी अय्यंगार जम्मू काश्मीरचे पंतप्रधान. कलम 370 चा मसुदा तयार केला. ते जम्मू काश्मीरचे पंतप्रधान म्हणून 1937 ते 1943 पर्यंत काम केलं.
अल्लादी कृष्णस्वामी अय्यर मद्रास प्रांताचे वकील होते, के.एम. मुन्शी टीकाकार होते, बॉम्बे प्रांतामधून गृहमंत्री होते ते, सय्यद मुहम्मद आसाम प्रांताचे वकील होते, डी.पी. खेतान हे यांचं निधन झालं म्हणून यांच्या जागी टी.टी. कृष्णमाचार्य हे जयपूर संस्थानामधून आले होते आणि यांचं वैशिष्ट्य हे वकील नव्हते. त्यानंतर बी.एल. मित्तर यांनी राजीनामा दिला, आरोग्य चांगलं नव्हतं म्हणून. त्यानंतर त्यांच्या जागी आले एन. माधवराव कायमस्वरूपी सदस्य, 4 नवीन सदस्य, दोन नवीन सदस्य टी.टी. कृष्णमाचारी, एन. माधवराव हे काय होते हे नवीन आलेले 2 सदस्य होते. मसुदा तयार करण्याचं काम या मसुदा समितीने केलं. कच्चा मसुदा तयार केलेला आहे आणि हा कच्चा तयार झालेला मसुदा म्हणजे भारताचा राज्यघटनेचा मसुदा होता किंवा संपूर्ण राज्यघटना होती. त्यासाठी 6 महिन्यांचा वेळ देण्यात आला होता. 6 महिने वेळ लागला. ऑगस्ट 1947 ला मसुदा समिती स्थापन झाली. तिथून 6 महिने त्यांनी काम केलं व हे काम करत असताना 6 सदस्य बोलायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलायचे तेव्हा ह्या सर्वांचं लिखापडीचं काम करणारे होते एस.एन. मुखर्जी. एस.एन. मुखर्जी हे लिखापडीचं काम करायचे म्हणून याला चीफ ड्राफ्टमॅन म्हणून ओळखलं जातं किंवा ड्राफ्टमॅन. भारतीय राज्यघटनेचे ड्राफ्टमॅन म्हणून कोणाला ओळखलं जातं? एस.एन. मुखर्जी. जेव्हा अध्यक्ष आणि सदस्य एकमेकात चर्चा करायचे, त्या चर्चेचे निघणारे निष्कर्ष, तत्व आणि निर्णय जशाच तसे लिहून ठेवण्याचं काम एस.एन. मुखर्जी यांनी केलं म्हणून यांना ड्राफ्टमॅन म्हणून ओळखलं जातं. मसुदा लिहिण्यात किंवा जे काही संपूर्ण राज्यघटना आहे ती कच्च्या स्वरूपात लिहिण्याचं काम यांनी केलं होतं. राईट. एस.एन. मुखर्जी यांनी त्यांना ड्राफ्टमॅन म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर पुढे पाहिलं आपण आता तयार झालेला हा जो काही मसुदा होता 24 ऑक्टोबर 1948 ला घटना समितीच्या समोर मांडण्यात आला. आता तयार झालेला हा मसुदा घटना समितीसमोर मांडल्याच्या नंतर याच्यावर कार्यवाही सुरू झाली 4 नोव्हेंबर 1948 ला. कधी झालेली? 4 नोव्हेंबर 1948 ला. आपण पाहिलं होतं 24 ऑक्टोबर 1948 ऑगस्ट 1947 ला मसुदा समिती स्थापन झालेली आहे. मसुदा समिती स्थापन झाली. या मसुदा समितीनं आपला अहवाल तयार केला फेब्रुवारी 1948 ला. तयार केलेला अहवाल जनतेसाठी काय केलेला आहे? खुला केला. जनतेला खुला. याच्यामध्ये काय करण्यात आलं? या 6 महिन्याचा जे काय 8 महिन्याचा कार्यकाळ आहे इथं झालेले आहेत 6 महिने. इथं झालेले आहेत फेब्रुवारी पासून ऑक्टोबर पर्यंत किती 8 महिने. या 8 महिन्यामध्ये जनतेला शिफारशी करण्यासाठी, त्यानंतर चुका काढण्यासाठी आणि त्यानंतर काही आपले नवीन निर्णय जे असतात ते निर्णय सांगण्यासाठी वेळ देण्यात आला. किती महिन्याचा? 8 महिन्यांचा वेळ देण्यात आला. 8 महिने संपलेले आहेत ऑक्टोबर महिन्यामध्ये. मग 24 ऑक्टोबर 1948 ला सर्व चुका दुरुस्त्या ज्या झालेल्या चुका आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी अधिवेशन बोलवण्यात आलं. 4 नोव्हेंबर 1948 ला पहिल्यांदा याच्यावर काय झालेलं आहे? अधिवेशनाला सुरुवात झाली. फर्स्ट अधिवेशन, परंतु प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झालेली नाही म्हणून पहिलं वाचन करायला सुरुवात झाली. प्रत्यक्ष 9 नोव्हेंबर 1948 ला मसुदा समितीनं आपला तयार केलेला जो काही मसुदा आहे घटना समितीसमोर ठेवला आणि याचं पहिलं वाचन करायला मग काय झालेलं इथं पहिलं वाचन सुरू झालेलं आहे. तसं सुरू झालेलं आहे 4 नोव्हेंबरलाच बरं काय. 4 नोव्हेंबरला सुरू झालं पण प्रत्यक्ष कार्यवाही 9 नोव्हेंबरला सुरू झालेली. पहिलं वाचन सुरू करण्यात आलं 9 नोव्हेंबर 1948 ला मसुदा समितीनं केलं सुरू. राईट. घटना समितीच्या समोर. त्यानंतर कधीपर्यंत चाललं होतं हे अधिवेशन? 15 नोव्हेंबर 1948 पर्यंत हे पहिलं वाचन चाललं. त्यानंतर पुन्हा दुसरं वाचन सुरू झालेलं आहे. दुसरं वाचन सुरू कधी झालं? 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 पर्यंत हे काय होतं? सेकंड वाचन होतं. पहिलं वाचन पाहिलं आपण 4 नोव्हेंबर 1948 ला सुरू झालेलं आहे. प्रत्यक्ष सुरू झालं 9 नोव्हेंबर 1948. कधीपर्यंत चाललं होतं? 15 नोव्हेंबर 1948 पर्यंत चाललं. याच्यामध्ये फक्त सुरुवातीला चर्चा केली. किती दिवस? 5 दिवस. या चुका आणि याच्या सर्वांवर काय करायचं आपला निर्णय घ्यायचे या संदर्भात विचार विनिमय झाला 5 दिवस. प्रत्यक्ष वाचनाला सुरुवात झाली 9 नोव्हेंबरला. कधीपर्यंत चाललं? 15 नोव्हेंबर. हे झालं पहिलं वाचन. दुसरं वाचन चाललेलं आहे 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 पर्यंत. हे झालं दुसऱ्या क्रमांकाचं वाचन झालेलं आहे. दुसऱ्या क्रमांकाचं वाचन. जेव्हा हे दुसऱ्या क्रमांकाचं वाचन चालू होतं तेव्हा प्रत्येक कलमांवर काय करण्यात आला होता? प्रत्येक कलमावर विचार आणि विनिमय करण्यात आला. विचार विनिमय केला गेला प्रत्येक कलमामध्ये. तेव्हा प्रत्येक कलमामध्ये विचार विनिमय होत असताना जेव्हा या काय जनतेसाठी 8 महिन्याचा जे काही वेळ दिला होता या वेळामध्ये एकूण टोटल किती चुका निघाल्या होत्या ते त्यांच्यावर विचार विनिमय करण्यात आला. तेव्हा जवळपास
7653 म्हणजे 7653 काही निघाल्या होत्या चुका, आणि या चुकांपैकी प्रत्येक चुकावर विचार विनिमय केला गेला आणि याच्यावर चर्चा झालेली आहे 2473. किती चुकावर झालेले आहे? 2473. म्हणजे एकूण जे 8 महिन्याचा जनतेला काय वेळ दिला गेला होता मसुदा समितीने, तुम्हाला चुका सोपवायची, ज्या काय याच्यामध्ये झालेल्या चुका सांगा, तुम्हाला काही शिफारशी सांगायच्या ते सांगा, काही निर्णय सांगायचे ते सांगा. त्या संदर्भामध्ये लोकांनी किती चुका काढल्या? मग या मसुद्यामध्ये 7653 चुका काढल्या. याच्यावर प्रत्यक्ष कारवाई झाली, चर्चा झाली. 2473 याच्यावर चर्चा झालेली आहे. आता चर्चा झाल्याच्या नंतर आता प्रत्येक कलमावर चर्चा व्हायला वेळ लागू लागला आणि त्यानंतर मसुदा समितीचं काम करायला खूप वेळ जाऊ लागला. प्रत्येक कलमावर विचार विनिमय होऊ लागला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं, जेव्हा तिसरं अधिवेशन सुरू करण्याचं सांगितलं, तिसरं अधिवेशन सुरू झालं होतं 14 नोव्हेंबर 1949 ला, आणि कधीपर्यंत चाललं होतं? 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत. हे झालं तिसऱ्या क्रमांकाचं अधिवेशन. 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत तिसऱ्या क्रमांकाचं अधिवेशन सुरू होतं. या अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडली किंवा घटना समितीनं हा जो काय आम्ही तयार केलेला जो काय मसुदा आहे, हा मसुदा काय करावा? मंजूर करावा अशी शिफारस केली. परंतु या ठिकाणी आता राजकारण व्हायला लागलं. कारण का एकही कलम न वाचता आम्ही कसं काय राज्यघटना मंजूर करू, एकही कलम न वाचता आम्ही कसं काय मंजूर करू, या संदर्भात आम्ही याला विरोध आहोत असं सांगितलं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं कलम 368 नुसार तुम्हाला ज्या काही सूचना सुचवायच्या, ज्या काही नवीन कलम ऍड करायचे असतील त्या संदर्भात तुम्ही नवीन कलम ऍड करू शकता किंवा एखादा कलम रद्द करू शकता. या संदर्भात तुम्हाला कलम दिलेले 368 नुसार तुम्हाला जे काही वाटत असेल ते बदल तुम्ही संविधानामध्ये करू शकता. हे कलम दिल्याच्या नंतर सर्वांनी याला काय होकार दिला. अशा प्रकारे 26 नोव्हेंबर 1949 ला काय करण्यात आलेले, हा जो काही कच्चा मसुदा तयार केला, हा मसुदा काय केला गेला? स्वीकार केला गेला. इथं अंमलबजावणी झालेली नाही, इथं स्वीकार केला गेला. 26 नोव्हेंबर ज्या दिवशी संविधान स्वीकारलं तो दिवस भारताच्या इतिहासामध्ये लक्षात राहावा म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस 19 नोव्हेंबर 2015 या वर्षापासून एक अध्यादेश काढण्यात आला. 26 नोव्हेंबर हा दिवस आपण भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा करतो? तर संविधान दिन म्हणून. कधीपासून? 19 नोव्हेंबर 2015 ला अध्यादेश आलेला आहे. त्या दिवशीपासून 26 नोव्हेंबर हा दिवस भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता दिन? संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. राईट, संविधान दिन. त्यानंतर पुढे पहा, हे झालं संविधान दिनासंदर्भात. आता हे झाल्याच्या नंतर या घटना समितीवर 24 जानेवारी 1950 ला या घटना समितीवर काय करण्यात आल्या? सह्या करण्यात आल्या. सह्यांचा कार्यक्रम सुरू झाला. 24 जानेवारी 1950 ला या मसुदा समितीवर मधील जेवढे काही सदस्य होते आणि घटना समितीचे सदस्य त्यांना हा मसुदा मंजूर करण्यासाठी किंवा राज्यघटना मंजूर करण्यासाठी सह्या करण्यासाठी बोलविण्यात आलं. तेव्हा सभागृहामध्ये एकूण सदस्य होते 299. या 299 सदस्यापैकी 284 सदस्यांनी काय केले? त्या मसुद्यावर सह्या केल्या. कधी सह्या केल्या? 24 जानेवारी 1950 ला. 24 जानेवारी 1950 ला 284 सदस्यांनी सह्या केल्या. आता पहा, सह्या करण्यामध्ये महत्वपूर्ण काय काय होतं याच्यावरचे एक प्रश्न आपण पाहणार आहोत. हा होतं मसुदा समितीचं पान. या मसुदा समितीच्या पानाची लांबीचं हे झाली रुंदी होती 16 आणि ही झाली उंची किती होती? 22. म्हणून 16/22 हिची काय होती? 16/22 रुंदी आणि उंचीचं प्रमाण सांगण्यात आलं. कोणाचं? ह्या संविधान ज्या पानावर लिहिलं गेलं त्या पानाची लांबी आणि रुंदी आणि उंची पाहिली आपण. 16 आणि 22. या संविधानामध्ये एकूण किती पानं आहेत? 251 पानं आपल्याला पाहायला मिळतात. किती पानं आहेत? 251 पानं. आणि या संपूर्ण पानांचं वजन जर पाहिलं 3.75 किलोग्राम या पानांचं काय आहे? वजन आहे. बरोबर. त्यानंतर आता पायामध्ये सह्या करायला सुरुवात झालेली आहे. जेव्हा सह्या करण्यासाठी सदस्य येऊ लागले तेव्हा बाहेर काय एक शुभ संकेत म्हणून बाहेर पाऊस चालू होता. काय चालू होता? पाऊस पडत होता आणि हा शुभ संकेत मानला गेला. आता या घटना समितीवर पहिल्यांदा प्रश्न विचारला जातो, सर्वात प्रथम सही कोणी केली? सर्वात प्रथम सही या मसुदा समिती जे काही घटना समिती होती या घटना समितीने त्या मंजुरी दिलेल्या जो काही भारताची राज्यघटना आहे या राज्यघटनेमध्ये सर्वात प्रथम सही करणारा व्यक्ती प्रथम जर विचारलं, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलेली? सर्वात प्रथम सही. त्यानंतर या पानाच्या सर्वात शेवटी
सर्वात शेवटी, पण कुठं, ह्या पानाच्या वर सर्वात शेवटी सही कुणाची आहे, तर मोहनदास करमचंद यांचे मानलेले मानसपुत्र फिरोज गांधी यांची काय वर सही आहे, सर्वात शेवटी कुणाची सही आहे, पानाच्या शेवटी सर्वात सही कुणाची आहे, फिरोज गांधी यांची आहे. आणि आता पुढचा प्रश्न आहे तो व्यवस्थित आहे का, ह्या पानांवर सर्वात शेवटी सही करणारा व्यक्ती कोण होता, पानाच्या शेवटी म्हणत नाही, पानाच्या शेवटी नाही, तर काय, ह्या पानांवर सर्वात शेवटी सही करणारा, परंतु ह्या सर्वात पानाच्या वर सही करणारा व्यक्ती कोण आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सहीच्या वर सही केलेली आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सही केली, राईट. आणि सर्वात शेवटी सही केलेली आहे, परंतु सर्वात शेवटी जरी केली असली तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्या ठिकाणी सही केलेली आहे त्याच्या वर सही कोणी केलेली आहे, तर राजेंद्र प्रसाद महादेवराय सहाय यांनी केली होती सही, राईट. आता हा सह्यांचा कार्यक्रम आटपला, राईट. आता ह्या सह्यांचा कार्यक्रम आटपला तर पहा, याच्यामध्ये सर्वात महत्वाचं, ह्या ज्या सह्या होत्या प्रामुख्याने घटना समितीच्या, ज्या कच्च्या मसुदा समितीने ज्या काय केलेला कच्चा मसुदा होता, ह्या मसुद्यावर सह्या केल्या गेल्या, बरोबर. एकूण मसुदा समितीने तयार केलेला जो काय कच्ची राज्यघटना होती, कच्चा जो मसुदा होता त्याच्यावर सह्या केल्या. एकूण याच्या किती प्रिंट होत्या, तर 3 प्रिंट होत्या याच्या. पहिली इंग्रजी छापील प्रिंट, त्यानंतर इंग्रजी हस्तलिखित प्रिंट आणि एक होती हिंदी हस्तलिखित प्रिंट. ह्या तिन्ही प्रतींवर काय करण्यात आल्या, 284 सदस्यांनी सह्या केल्या. किती सदस्यांनी सह्या केल्या, इंग्रजी छापील प्रत, इंग्रजी हस्तलिखित प्रत, हिंदी हस्तलिखित प्रत, ह्या तिन्ही प्रतीवर मसुदा समितीचे आणि घटना समितीच्या सदस्यांनी काय केल्या होत्या, सह्या केल्या होत्या, 284 सदस्यांनी. सर्वात प्रथम सही पंडित जवाहरलाल नेहरू, सर्वात शेवटी पानाच्या सर्वात शेवटी सही कोणी केली, फिरोज गांधी. आणि सर्वात शेवटी परंतु सर्वात वरती सही कुणाची, सर्वात शेवटी ती केली परंतु सर्वात वरती सही कुणाची आहे, राजेंद्र प्रसाद महादेवराय सहाय यांनी केलेली सही होती. 251 पानं, 3.75 किलोग्राम ह्या काय होतं, ह्या संपूर्ण पानांचं काय होतं, वजन होतं. अशा प्रकारे ह्या मसुदा समितीवर सह्यांचा कार्यक्रम आटपला. आता पायाच्यामध्ये ही जी काही इंग्रजी हस्तलिखित जी काही प्रत होती, या इंग्रजी हस्तलिखित प्रत लिहिण्याचं काम प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केलं, ज्यांना सक्सेना असे म्हटलं जातं. प्रेम बिहारी नारायण रायजादा किंवा सक्सेना, ज्यांनी मूळ इटालियन भाषा शैलीमध्ये ही मूळ आपली घटना लिहिलेली आहे, इटालियन भाषा शैलीमध्ये, राईट. वळणदार अक्षरामध्ये प्रेम बिहारी नारायण रायजादा, ज्यांना काय म्हटलं जातं, सक्सेना, त्यांचं आडनाव आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा. संपूर्ण घटना यांनी लिहिलेली, राईट. इथपर्यंत कळालं. त्यानंतर पुढे पाहू, आता इंग्रजी ही तर झाली हस्तलिखित, त्यानंतर हिंदी हस्तलिखित लिहिण्याचं काम केलेलं आहे. त्यांचं नाव होतं पहा, वसंत कृष्ण वैद्य यांनी काय केले, हिंदी हस्तलिखित लिहिलेली. हिंदी हस्तलिखित वसंत कृष्ण वैद्य यांनी हिंदी हस्तलिखित लिहिलेली आहे. अशा प्रकारे हे हस्तलिखित लिहिण्याचं काम चाललं. आता ह्याच्यानंतर आता पहा, याच्यामध्ये जो सरनामा जो होता, या सरनाम्याचं लिखाण कोणी केलेलं आहे, तर सरनाम्याचं लिखाण शांतिनिकेतनचे नंदलाल बोस यांचे असणारे विद्यार्थी किंवा शिष्य, ज्यांचं नाव B.O.हर राममोहन सिन्हा यांनी सरनामा लिहिण्याचं काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. आपण पाहिलं. आता पहा, सरनामा पाहत आहोत आपण. सरनामा लिहिण्याचं काम, सरनामा कोण लिहिलेला आहे, B.O.हर राममोहन सिन्हा. यांचं नाव असं पण लिहिलं जाते बरं काय, बेवहर, एकच नाव आहे, उच्चारामध्ये फरक आहे फक्त. B.O.हर राममोहन सिन्हा यांनी काय लिहिलेला, सरनामा लिहिलेला आहे. फक्त राज्यघटनेचा सरनामा कोण लिहिलेला, B.O.हर राममोहन सिन्हा. हे कुणाचे शिष्य होते, तर नंदलाल बोस यांचे काय ते विद्यार्थी किंवा शिष्य आहेत. कोण, B.O.हर राममोहन सिन्हा हे शिष्य आहेत नंदलाल बोसचे. आता यांनी काय केलेलं आहे, सरनामा लिहिला. या सरनाम्यावर चित्र काढण्याचं काम, त्यानंतर नक्षीकाम यांनीच केलेलं आहे. ही जी काही सरनामा आहे आपला, त्या सरनाम्याच्या शेवटी या कोपऱ्यामध्ये यांची सही पाहायला मिळते. सरनाम्याच्या कोपऱ्यामध्ये उजव्या साईडला
B.O. राम मोहन सिन्हा यांनी काय केलेली आहे, सही केलेली आहे. चित्र नक्षीकाम काढण्याचं काम सरनाम्यावर यांनीच केलं होतं. त्यानंतर संपूर्ण जी काही राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये चित्र काढण्याचं काम आणि नक्षीकाम चित्र आणि नक्षीकाम काढण्याचं काम नंदलाल बोस यांनी केलं होतं. चित्र आणि काय म्हणून नक्षीकाम करण्याचं काम नंदलाल बोस यांनी केलं होतं. नंदलाल बोस. चित्र नक्षीकाम याच्यामध्ये काय काय चित्र काढण्यात आले होते? प्रभू राम, लक्ष्मण, सीता यांचं चित्र काढण्यात आलं. भगवान गौतम बुद्ध यांचं चित्र काढण्यात आलं. वर्धमान महावीर यांचं चित्र काढण्यात आलं. 2 मिनिटं फक्त. वर्धमान महावीर यांचं चित्र काढण्यात आलं. भगवान गौतम बुद्ध, वर्धमान महावीर असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढण्यात आलं. त्यानंतर सम्राट अकबराचं चित्र काढण्यात आलं. त्यानंतर पुढे जर पाहिलं आपण मोहनदास करमचंद गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, मोहनदास करमचंद गांधी यांचे देखील चित्र याच्यामध्ये काढण्यात आलं. टिपू सुलतान असतात. ह्या प्रत्येकांचं चित्र ह्या सरनाम्यावर किंवा घटनेमध्ये काढण्याचं काम नंदलाल बोस आणि कोणी केलेलं आहे? B.O. राम मोहन सिन्हा. तर परत सांगतोय, B.O. राम मोहन सिन्हा यांनी फक्त सरनामा लिहिण्याचं काम आणि सरनाम्यावरच चित्र व नक्षीकाम करण्याचं काम केलेलं आहे. परंतु संपूर्ण राज्यघटनेमध्ये चित्र आणि नक्षीकाम पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत नंदलाल बोस यांनी केलेलं आहे. नंदलाल बोस शांती निकेतनचे काय होते? प्रमुख होते, विद्यार्थी होते. शांती निकेतनचे प्रमुख असणारे नंदलाल बोस आणि यांचा शिष्य B.O. राम मोहन सिन्हा यांनी काय केलेलं आहे? सरनामा लिहिण्याचं काम केलेलं आहे. कळालं? आता हे झालं सरनामा लिहिण्याचं काम. पाहिलं आपण. ह्या 3 प्रती आता जतन करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. ह्या 3ही प्रती कोणकोणत्या? इंग्रजी हस्तलिखित, इंग्रजी छापील प्रत आणि हिंदी हस्तलिखित प्रत. ह्या 3ही प्रती कुठे ठेवण्यात आलेल्या आहेत? ह्या 3ही प्रती कोणत्या? हिंदी हस्तलिखित, इंग्रजी हस्तलिखित, इंग्रजी छापील प्रत. ह्या तिन्ही प्रती संसद ग्रंथालयामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. संसद ग्रंथालयामध्ये. आणि आपल्याला 2018 मध्ये नगर परिषद ऑनलाईन महापोर्टलवर प्रश्न विचारला होता, संसद ग्रंथालयाची निर्मिती कोणी केलेली आहे? तर त्याची निर्मिती केली राज रेवल यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, ह्या 3 हस्तलिखिता कुठे ठेवण्यात आलेल्या आहेत? संसद ग्रंथालयामध्ये, ज्याची निर्मिती राज रेवल यांनी केलेली आहे. ह्या तिन्ही प्रतींची संसद ग्रंथालयामध्ये काय करण्यात आलेले? ठेवण्यात आलेले. मग ठेवलं पण कशामध्ये ठेवण्यात आलेले? एक काचेची पेटी तयार केली गेली. ज्याच्यामध्ये हेलियम गॅस ठेवण्यात आला. कोणता गॅस आहे? हेलियम गॅस. का बरं? कारण हेलियम गॅस हा इनर्ट गॅस आहे. इनर्ट गॅस म्हणजे काय? असा वायू जो निष्क्रिय वायू आहे. कोणत्याच वायू सोबत किंवा कशासोबत त्याची अभिक्रिया होत नाही, म्हणून हा वायू ठेवण्यात आला. जर ह्या मूळ प्रती आपण तशा जर ठेवल्या असत्या तर भविष्यामध्ये ह्या काय झाल्या असत्या? खराब झाल्या असत्या. आणि ही अमूल्य ठेवा आहे, तो खराब होऊ नये यासाठी काय करण्यात आलं? हेलियमच्या काचेच्या पेटीमध्ये या 3ही प्रत काय करण्यात आलेल्या आहे? जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे या मसुदा समितीनं आपलं काम केलं. मसुदा समितीनं जवळपास 114 दिवस काय केलेलं आहे? मसुदा तयार करण्यासाठी चर्चा केली व 141 दिवस प्रत्यक्ष याच्यामध्ये काम केलेलं आहे. राईट. अशा प्रकारे मसुदा आपला तयार झाला. 24 जानेवारी 1950 ला याच्यावर काय करण्यात आले? सह्या करण्यात आल्या. सह्याचा कार्यक्रम आटोपला. त्यानंतर मसुद्यावर आपण चर्चा केली. त्यानंतर पुढे येणारे 26 जानेवारी 1950 राहिलेला भाग आपण उद्या पाहू.